नमस्कार. आपण आता बघत आहात 24 लोकव्यासपीठ 24. कानोळी धरणाच्या पाटचागी दुरुस्ती कामासाठी पाहणी. 6.5 कोटीच्या निधीतून कामाला सुरुवात. धुळे. कानोळी धरणाच्या सिंचन पाटचारीच्या दुरुस्तीची कामे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देशले यांच्यासह शेतकरी व पदाधिकारी यांनी पाहणी केली. पाटचारीच्या गळती व नादुरुस्तीमुळे शिरूर, विंचूर, तरवाडे, नाणे, शिताने आणि नंदाळे येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळण्यात अडथळे निर्माण होत होते. शेतकऱ्याच्या या मागणीनुसार आमदार राम बदाने यांच्या पाठपुराव्याने शासनाने पाटचरी दुरुस्तीसाठी सुमारे 6.5 कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र कामाच्या दर्जाबाबत शेतकऱ्याकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित परिसरातील शेतकरी व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देशले, नंदाळेचे सरपंच योगेश पाटील, शिवाजी पाटील, रतनपुऱ्याचे सरपंच सुनील चौधरी, पप्पू पाटील, मोहन पाटील, भैया पाटील, गुलाब सोनवणे आदी उपस्थित होते. पाहणी दरम्यान पाटचरीच्या दुरुस्ती कामाची प्रत्यक्ष पाहणी करून ठेकेदाराला कामाचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून पाटचरीचे काम उच्च दर्जाचे व टिकाऊ पद्धतीने करण्यात यावे. कामात कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.